ग्रोईंग एज मधल्या मुलांसाठी म्हणजेच वाढत्या वयातील मुलांच्या आहारामध्ये रोज असलेच पाहिजेत असे पदार्थ आज सांगते। नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। मुलांना शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी काही ठराविक न्यूट्रिएंट्स म्हणजे जसं कॅल्शियम असेल, प्रोटीन असेल, गुड फॅट्स असतील, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे अतिशय आवश्यक असतात आणि त्यांची गरज ही रोजच्या आहारामधून कशी पूर्ण करायची हे आज सांगते। सगळ्यात पहिल्या नंबरवर येतात ते म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स। यामध्ये दूध, दही, ताक, पनीर यासारखे पदार्थ येतात आणि हे कॅल्शियम आणि प्रोटीनचं उत्तम कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे रोजच्या आहारामध्ये हे असलंच पाहिजे। यामध्ये मी अजून एक तुम्हाला ऍड करते की रोज 1 वाटी दही हे मुलांना दिलंच पाहिजे जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर। दुसऱ्या नंबरवर येतं ते म्हणजे अंडी किंवा स्प्राउट्स, याचाच अर्थ कंप्लीट प्रोटीन। आता जे मुलं अंडी खातात त्यांच्यासाठी ब्रेकफास्टला किंवा नाश्त्याला तुम्ही बॉइल्ड एग्स किंवा ऑमलेट देऊ शकता आणि जे मुलं अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी मोड आलेली कडधान्य शिजवून किंवा उकडून तुम्ही देऊ शकता। कडधान्यांमध्ये एस्पेशली मटकी असेल किंवा हिरवे मूग असतील किंवा काळे चणे हे मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि यामधून प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात, मुलांना दिवसभराची एनर्जी मिळते। तिसऱ्या नंबरवर येतात ते म्हणजे फळं। व्हिटॅमिन सी हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि जे आपल्याला सिट्रस फ्रुट्स किंवा या सीझनल फ्रुट्स मधून मिळतं। त्या सीझनला जी फळं अवेलेबल असतील, केळी, सफरचंद किंवा चिक्कू, संत्री, पपई, डाळिंब यासारखी फळं त्यांना रोज 1 फळ हे त्यांच्या आहाराचा भाग असलाच पाहिजे, ज्यातून त्यांची इम्युनिटी चांगली वाढू शकते। यानंतर नेक्स्ट येतात ते म्हणजे ड्रायफ्रुट्स। यामध्ये बदाम, अक्रोड, सुका अंजीर, काळ्या मनुका, पिस्ते, यानंतर काजू यासारखे पदार्थ किंवा खजूर हे असलंच पाहिजे। यामध्ये नॅचरल शुगर असते की जी किंवा गुड फॅट्स असतात, ओमेगा 3 फॅट्स असतात की जे मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचे असतात। स्मरणशक्ती चांगली बनवायची आहे किंवा त्यांची ग्रॅस्पिंग पॉवर म्हणजेच आकलन शक्ती चांगली करायची आहे आणि ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी ड्रायफ्रुट्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत। बदाम, अक्रोड, मनुका रात्री भिजत घालू शकता, सकाळी उठल्यावर ते मुलांना देऊ शकता। जर मुलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असेल किंवा सारखे वारंवार आजारी पडत असतील तर तुम्ही त्यांना एखादा खजूर किंवा ब्लड जर कमी असेल मुलांमध्ये तर खजूर आणि सुका अंजीर हा उत्तम पर्याय आहे। यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे डाळी। आता डाळींमध्ये आपण रोज आमटी किंवा वरण हे मुलांना 1 वाटी रोज दिलंच पाहिजे। याचं कारण इसेन्शियल प्रोटीन्स जे ग्रोथ आणि मसल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असतात हे आपल्याला डाळींमधून मिळतात। तर तुम्ही रोज तूर डाळ, मूग डाळ किंवा छिलकेवाली हिरव्या मुगाची डाळ किंवा मसूर डाळ यासारख्या डाळी आलटून पालटून वापरू शकता। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद।